जय महाराष्ट्र. नमस्कार. मी मयांक भागवत. तुम्ही पाहताय लक्षवेधी. महत्त्वाचा मुद्दा काल आणि आज तो म्हणजे पाकिस्तानने भारतावर केलेला हल्ला किंवा छुपा दहशतवादी हल्ला. पुन्हा चर्चाच करायची का? कितीक वर्ष झाले आपण पाकिस्तान सोबत चर्चा करतोय. चर्चेची गुऱ्हाळ सुरू आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक डोजियर देऊन झालं, दुसरं डोजियर देऊन झालं, चर्चा करून झाल्या, सार्क मध्ये चर्चा करून झाली, त्याच्यानंतर द्विपक्षीय चर्चा झाली, उफा मध्ये चर्चा झाली. आता पुन्हा उरीनंतर चर्चाच करायची का? का भारतासमोर आणखीन कुठला वेगळा काही पर्याय आहे? पाकिस्तानची डील कसं करायचं याच मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत की नक्की फक्त चर्चा हा एकच पर्याय भारतासमोर आहे का? कुठल्या मुद्द्यावरती आपण आजच्या लक्षवेधीमध्ये चर्चा करणार आहोत ते मुद्दे पाहूया. पाकशी युद्ध करणं शक्य आहे का? आर्थिक निर्बंध घालून पाकिस्तान ताळ्यावर येईल का? आंतरराष्ट्रीय समुदाय भारताला साथ देईल का? अण्वस्त्र सज्ज देश असल्यानं युद्ध शक्य नाही का? पाक विरोधात कारवाई करण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे का? तर या पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. कारण भारत आणि पाकिस्तानचे संबंध आणि दहशतवादाचा मुद्दा आला की पहिल्यांदा सुरू होते ती चर्चा करून हा मार्ग सोडवावा किंवा हा मुद्दा सोडवावा. मात्र आजचा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतोय. तुम्ही जय महाराष्ट्र एन वरती तुमचं मत नोंदवू शकता. मोदी सरकार समोर पाकिस्तानशी चर्चेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही का? हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण दरवेळेला पाकिस्तान अटॅक करतं, दरवेळेला दहशतवाद्यांचा हल्ला भारतावरती होतो, वेगवेगळ्या भागात होतो आणि मुद्दा असा होतो की आपण चर्चेने हा प्रश्न काश्मीरचा हा सोडवायला पाहिजे. आज आपण याच मुद्द्यावरती चर्चा करतोय. आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आहेत. अरविंदजी, स्वागत आहे तुमचं. त्याचसोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे. आणखीन काही मान्यवर आपल्यासोबत असणार आहेत. मात्र मी अरविंद सावंत यांच्यापासून पहिल्यांदा सुरुवात करतो. अरविंदजी, गेले कित्येक वर्ष भारत आणि पाकिस्तानमध्ये हा मुद्दा आहे. आपण पाहतोय दहशतवादी हल्ले होत आहेत. चर्चा एक मार्ग आहे दहशतवादाशी या ठिकाणी आपण निपटण्यासाठी. मात्र पुन्हा चर्चाच का? हा प्रश्न आज सामन्यामध्ये देखील उपस्थित करण्यात आला की चर्चेची गुऱ्हाळ बस करा आता आणि आता तुम्ही महत्त्वाचा म्हणजे काहीतरी ऍक्शन घ्या जेणेकरून पाकिस्तानला तुम्ही उत्तर द्याल. अरविंदजी, जर तुम्हाला आवाज ऐकू येत असेल तर माझा प्रश्न असा आहे की पुन्हा चर्चाच का? आज बैठक झाली, पंतप्रधान राजनाथ सिंग, मनोहर पर्रिकर, अरुण जेटली या सगळ्यांमध्ये बैठक झाली आणि एक स्ट्रॅटेजी आम्ही वर्कआउट करू, मात्र लष्कर सध्या आता वापरणार नाही असं त्या बैठकीमध्ये ठरवलं गेलं. म्हणजे पुन्हा एकदा सार्क बैठकीमध्ये जाणार की नाहीत पंतप्रधान, तिकडे गेले तर परत चर्चा होईल. ही चर्चेशिवाय दुसरा कुठला पर्याय आहे का नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. अरविंदजींना आवाज ऐकू येत नाहीये. मात्र मी निलेश खरे यांच्याकडे जाणार आहे. निलेशजी, हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे की पुन्हा एकदा चर्चाच करायची का? आपण दरवेळेला डोजियर देतो, आपण दरवेळेला नवीन नवीन पुरावे पाकिस्तानच्या दहशतवादामधल्या इन्व्हॉल्वमेंटचे देतो, मात्र येऊन जाऊन काय होतं तर पुन्हा चर्चाच. मुख्यतः भारतासमोर जे प्रमुख पर्याय आहे त्यावर सातत्यानं चर्चा जी आहे ती होत आलेली आहे. मात्र भारत हा आंतरराष्ट्रीय नीतीमध्ये परकीय ज्या स्वरूपाचे आपले संबंध आपण वेगवेगळ्या राष्ट्रांबरोबर राखलेले आहेत, यामध्ये आक्रमकता ही कधीही भारताच्या व्यवहारात नव्हती. पाकिस्तान हा भारताच्या स्वातंत्र्यापासून आणि पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच आपला शत्रू राष्ट्र म्हणून ओळखला जातोय. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान विरोधात आता थेटपणे आपण कारवाई करायला हवी अशा स्वरूपाचं मत जे आहे ते जरी सर्वसामान्यांमधून व्यक्त होत असलं तरी आंतरराष्ट्रीय स्थितीमध्ये ते आपल्याला शक्य आहे का? तर त्याचे जे प्रमुख पर्याय त्यामध्ये गेल्या काळामध्ये म्यानमारमध्ये भारतानं ज्या स्वरूपाची कारवाई केली, मुख्यतः तिथला जो लाल बावटा समजला जाणारा नक्षली होता, त्याने आपल्या भारतीय 18 सैनिकांना जून 2015 मध्ये मारलं होतं आणि त्यानंतर त्याचा बदला घेणं कोणत्याही परिस्थितीत भारतीय सैन्याला आवश्यक होतं. अशा परिस्थितीमध्ये म्यानमारमध्ये असलेल्या ज्या छावण्या होत्या त्या छावण्यांवर रात्रीतून हल्ला करून त्या उद्ध्वस्त करण्यात आला आणि भारतीय सैन्य जे आहे ते परतलं होतं. आणि अशा स्वरूपाची कारवाई जी आहे ती येत्या काळामध्ये
पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये भारताकडून होताना पाहायला मिळू शकते आणि हा एक प्रमुख पर्याय म्हणून जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतो. बरोबर. निलेश सर, हा दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्यासोबत माधव भंडारी देखील आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते. भंडारीजी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय की एवढं सगळं झालं, उरीमध्ये हल्ला झाला, 17 भारतीय जवान ठार झाले, 18 आता आकडा जाऊन पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा चर्चेचीच गुऱ्हाळ आपण सुरू करायची का? हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विरोधक आणि तुमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने विचारलाय की आता नाटकं बंद करा चर्चेची आणि काहीतरी स्ट्रॉंग ऍक्शन तुम्ही अशी घ्या की पाकिस्तानला तुम्ही समज दिली पाहिजे. आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालीची मंत्रिमंडळाची आणि या विषयातल्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्याच्यातून जे संकेत बाहेर दिले ते असे आहेत की इंडिया विल नॉट फॉरगेट अँड इंडिया विल नॉट फॉरगिव्ह. आणि मला वाटतं की हे संकेत जे आहेत हे अतिशय कणखर संकेत आहेत आणि त्याच्यातून सामान्य माणसाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या त्याच्यातून व्यक्त होत आहेत. पण माधव भंडारी, एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो की भारत सर्जिकल स्ट्राईक का करू शकत नाही पाकिस्तानच्या विरोधात? पीओके म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, पण तो आपलाच भाग आहे आणि आपण आपल्याच भागामध्ये सर्जिकल स्ट्राईक सारखं काहीच करू शकत नाही. कुठेतरी आपली या ठिकाणी नीती फेल होतीये किंवा आपण ती डेअरिंग करत नाही, असं का होतंय? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आज कोणीच देऊ शकणार नाही. या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळाच्या पोटामध्ये आहे. त्याचा उल्लेख निलेशने मगाशीच एक चांगल्या पद्धतीने केला. काही गोष्टींची वाट बघावी लागते, काही गोष्टींची वाच्यता करायची नसते. वाच्यता न करता अनेक गोष्टी केल्या जातात, करत असतात आणि त्याची वाच्यता न करणं याला मुत्सद्दीगिरी म्हणतात. माधव भंडारीजी, आपल्यासोबत शिवसेना खासदार अरविंद सावंत देखील आहेत. अरविंदजी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा की पुन्हा एकदा चर्चेचं गुऱ्हाळ सुरू करावा का? सार्क परिषद होणार आहे, त्या ठिकाणी पंतप्रधान जातील का नाही, अजून त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळत नाही की पंतप्रधान जाणार का नाही. मात्र ज्या प्रकारे आज एक सामनामधनं देखील वक्तव्य आलेलं आहे की पंतप्रधानांची उंची आहे, इंटरनॅशनल लेव्हलवरती पंतप्रधानांची उंची आहे, त्यांनी एक स्टेचर गाठलंय. मात्र जर पाकिस्तानला तुम्ही एक धक्का देणार नसाल किंवा त्यांना शिक्षा देणार नसाल तर त्या उंचीचा काय फायदा? म्हणून मुद्दा असा आहे की आत्ता घडलेल्या घटनेबरोबर आपण तातडीनं प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा जेव्हा आता सार्कचं काल परवाचं उदाहरण आहे, सार्कची बैठक पाकिस्तानात झाली, या देशाचे गृहमंत्री त्या बैठकीला गेले. त्या बैठकीमध्ये जाणताना हाफिज सईद रस्त्यावर उभा होता. तो आमच्या गृहमंत्र्यांना शिवराळ भाषेत बोलत होता आणि त्यांना परत जाण्याची आव्हानं करत होता. शिवाय अगदी वाईट प्रकार चालू होते. त्याच वेळेला नवाज शरीफांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काश्मीरचा विषय हा आमचा विषय अशा प्रकारच्या वल्गना केल्या होत्या. तिथं गेल्यानंतर जी काही सार्कमध्ये त्यांना ट्रीटमेंट मिळालेली आहे पाकिस्तानकडून ती पाहिल्यानंतर पुन्हा सार्क आता ही बैठक कुठे यावर अवलंबून आहे. पुन्हा हे सगळं पाहिजे पाकिस्तानचं जे वागणं आहे त्यात काय बदल होईल अशा प्रकारची अपेक्षा करता कामा नये. कालचा हल्ला हा अतिशय भयान, भीषण आणि दुर्दैवी तर आहेच आहे. कारण दुर्दैवी एवढ्यासाठीच आपलं इंटेलिजन्स कुठेतरी फेल होतं असं सारखं वाटायला लागलेलं. आता पठाणकोटमध्ये कुणीतरी एक माणूस त्यांना रस्ता दाखवतो अशा प्रकारची जी बातमी बाहेर येते, किंवा काल सुद्धा लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांनी असं म्हटलं की ही गोष्ट 2 दिवसापूर्वी माहिती होती की कदाचित हल्ला होईल, मग सतर्कता राखली गेली नाही की जाणीवपूर्वक त्या ठिकाणी त्यांना घुसायला संधी कोणी दिली का, अशाही प्रकारची चौकशी होण्याची गरज आहे याची बाती. आणि या सगळ्या प्रकारामध्ये 18 जवान शहीद होतात म्हणजे अक्षरशः काळजाचा थरकाप उडणारी गोष्ट आहे. ज्यांनी ती डोळ्याने पाहिली असेल त्यांना काय वाटलं असेल मला ठाऊक नाही. आणि प्रचंड संताप आणि चीड यावरची आहे. बरं, मला कळत नाही चर्चा, संवाद, सार्क, युनो बस जरा हात जोडतो ना आम्ही, मला एक कळत नाही. आम्ही सामान्य माणसं आहोत, या देशाचे सामान्य नागरिक आहोत. अमेरिकेनं अशी कोणाची वाट पाहिली का या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. बरोबर, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की चर्चेचं गुऱ्हाळ कितीपर्यंत चालू ठेवायचं. अरविंदजी, मी तुमच्याकडे येतो. मुद्दा मयांक एक मिनिट, एक वाक्य पूर्ण करू दे. सद्दाम हुसेनला फाशी देणं पाहिलं नाही आणि त्या लादेनला सुद्धा घुसून मारताना त्यांनी कोणाची परवानगी घेतली नाही. पाक ऑक्युपाईड काश्मीर तर आमचंच आहे ना, मग त्यावर कारवाई करायला आम्ही कशाची कोणाची वाट बघायची. आता एक मान्य आहे की ती अगदी 24 तासात होईल, 12 तासात होईल, हे नाही, ठीक आहे, ती वाट बघू, त्याला हरकत आहे ती वाट बघायला, आम्ही पाहतो वाट.
पण म्हणून मी कालही असं म्हणतो की ब्रेकिंग न्यूज आम्ही काय पाहू इच्छितो, लष्करानं आमचे 17 जवान भारतात पाकिस्तानमध्ये घुसून या आतंकवाद्यांची जी ट्रेनिंग सेंटर्स आहेत ती उद्ध्वस्त केली, अशी बातमी ऐकायला आमचे कान आतुरलेले आहेत. बरोबर, का ट्रेनिंग सेंटर्स उद्ध्वस्त होत नाहीयेत, का पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर जो भारताचा भाग आहे त्याच्यामध्ये भारत सरकार काही कारवाई करत नाहीये. आपण पुण्याला जाऊया. पुण्यामध्ये आपल्यासोबत विजय खरे आहेत, डिफेन्स एक्सपर्ट, आणि संजय नहार आहेत, सरहद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. पहिल्यांदा मी विजयजी तुमच्याकडे येणार आहे. सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर तुम्हाला कुठेतरी असं वाटतं की एक पॉलिटिकल विल कमी आहे, कारण भारत सर्जिकल स्ट्राईक सारखे स्ट्राईकही करू शकत नाही. नेहमी पाकिस्तानने हल्ला केला किंवा दहशतवाद म्हणजे छुपा पाकिस्तानचा अजेंडाचा आहे. त्याच्यानंतर परत आपण चर्चा, पाकिस्तानला पुरावे देऊ, भक्कम पुरावे आहेत पाकिस्तानच्या इन्व्हॉल्वमेंटचे. किती वर्ष पुरावे देणार? पुरावे देऊन देऊन आता पानं जमा झाली असतील, एक रॅक जमा झाले असतील, पण त्याने काही फायदा होत नाही. पाकिस्तान काही ऐकत नाही. ऑडिओ जात नाहीये. पुन्हा एकदा मी माधव भंडारी यांच्याकडे येणार आहेत. माधव भंडारी, ज्या प्रकारे आता आपण पाहिलं, अरविंद सावंत यांची एक प्रतिक्रिया आहे की किती वर्ष ही चर्चेची चघळत बसायची ही चर्चा. काही वेळ लागेल, 2 दिवसात होणार नाही, 3 दिवसात होणार नाही, मात्र भारत सरकारला एक दिशा तरी द्यावी लागेल, इच्छाशक्ती दाखवायला लागेल की आता वेळ आलेली आहे आणि आता आम्ही मागे हटणार नाही. आता आम्ही पाकिस्तानला सबक शिकवल्याशिवाय किंवा त्यांना शिक्षा केल्याशिवाय मागे हटणार नाही, अशा प्रकारचा काहीतरी. याच बाबतीमध्ये मी भंडारी सरांना एक छोटासा प्रश्न. भंडारी सर, मुख्यतः हा दबाव येणार, अशा स्वरूपाची चर्चा होणार, सर्वसामान्य या स्वरूपाचा दबाव हा सरकारवर वाढवताना आपल्याला पाहायला मिळणार. पहिल्यांदा सर्वसामान्यांची ही भावना आहे किंवा शिवसेनेची ही भावना आहे असं काही दिसत नाही आहे. या अगोदरही ही भावना होतीच. मात्र गेल्या काळामध्ये पंतप्रधान होण्यापूर्वी किंवा पंतप्रधान झाल्यानंतर माननीय नरेंद्र मोदींनी ज्या स्वरूपाची वक्तव्य केली, आता ती सत्यात आणण्याची वेळ आलेली आहे, असा जो दबाव तयार होतोय आणि त्यातून भाजप सरकार हे त्या दबावाला झुकेल का, हा प्रश्न जो निर्माण होतोय, त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मुळात दबाव 3-4 प्रकारचे आहेत आणि सावंत साहेबांनी 9/11चं आणि त्यानंतर अमेरिकेने केलेल्या कारवाईचं उदाहरण दिलं. 9/11 पासून ओसामा बिन लादेनच्या त्याला शोधून पाकिस्तानमध्ये टिपण्यापर्यंत मध्ये किती वर्ष गेली याचं माहिती सुद्धा सावंत साहेबांकडे असेल. त्यामुळे सावंत साहेबांच्या ह्याच्यामध्ये म्हणण्यामध्ये काही त्यांना जे सुचवायचं आहे त्याच्यामध्ये अमेरिकेचं उदाहरण सुद्धा आपण जरी घेतलं तरी त्याला काही वेळ काळ द्यावा लागतो, काही वेळ जावा लागतो, हे त्यातून आपल्याला लक्षात येईल. आता आंतरराष्ट्रीय दडपण काय असतील ती वेगळी, परिस्थितीचं दडपण काय असेल ते वेगळं. आणि सामान्य माणसाला जे वाटतं की पाकिस्तानचं हे खेळ पुरे झाले, पाकिस्तानला एकदा धडा शिकवायची वेळ आलेली आहे, त्या सामान्य माणसांच्या अपेक्षांचं दडपण वेगळं. अशा वेगवेगळ्या दडपणांमध्ये या सरकारला काम करायचं आणि सरकारला या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन काम करावं लागणार आहे. त्यामुळे सरकार चालवताना मोदी साहेब या सगळ्याचं भान ठेवून जे आपल्याला करायचंय तेच करतील. आणि मगाशी जसं म्यानमारचं उदाहरण दिलं, बलुचिस्तानचा अनुभव आपण घेतो की पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर आपण बलुचिस्तानच्या माध्यमातून देतो आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर बद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण एक गोष्ट विसरतो की 2014च्या आधीपर्यंत पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये आपला काहीही रास्ता नव्हता, बंद झाला होता. आपण तिथे फिरकणं सोडून दिलं होतं. 2014ला मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा पाक व्याप्त काश्मीरमध्ये आपलं जाणं येणं सुरू झालं, रास्ता सुरू झाला. आपण त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तींच्या वेळेला आपल्या लष्कराच्या कडून मदत करून त्या ठिकाणी आपलं शिरकाव सुरू केला, आपण तिथे वावर सुरू केला. या सरकारने अनेक पावलं उचलले. म्हणजे सामनाला जेव्हा हे दिसलं की पंतप्रधानांची आंतरराष्ट्रीय उंची वाढली तर ती आंतरराष्ट्रीय उंची उगाच नाही वाढली, त्याच्यामध्ये काही खणखरपणा दिसतो, काही ठोस पावलं उचललेली दिसतात, म्हणून ती उंची वाढलेली दिसते. आणि ही कणखर पावलं उचलणं, ठोस पावलं उचलणं, त्याच्यामध्ये आपलं सरकार कुठल्याही प्रकारे हैगय करेल असं मानण्याचं कारण नाही.
सरकार हयगय करणार नाही. आपण पुण्याला जाऊया. पुण्याला आपल्यासोबत विजय खरे आणि संजय नहार आहेत. विजय खरे, मला पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आपण चर्चा अशी करतोय की पुन्हा चर्चा पाकिस्तानची करावी का आता सर्जिकल स्ट्राईकची वेळ आलेली आहे? कारण आपण डोजियर देऊन झाले, हजारो पेपर्स देऊन झाले, पण पाकिस्तान काही मानत नाही. पाकिस्तान त्याच्याकडे कानाडोळा करता आणि म्हणतं आमचा काही त्याच्याशी संबंध नाही. काय नक्की करावं आता फक्त सर्जिकल स्ट्राईक हा एक ऑप्शन आहे का पुन्हा चर्चेच्याच माध्यमाने हा प्रश्न सोडवावा? आपण अरविंद सावंत यांच्याकडे जाऊया, कारण आपल्याला पुण्याच्या गेस्ट पर्यंत आवाज जात नाही. अरविंदजी, ज्या प्रकारे आता माधव भंडारीजी म्हणाले की उंची झालेली आहे, कारण काही कणखर पावलं उचललेली आहेत सरकारने देखील, आणि सरकार ती पावलं उचलतंय. मात्र महत्वाचा मुद्दा असा जो सामनामधनं आज उपस्थित केला किंवा शिवसेना उपस्थित करते की जर ही कणखर असती भूमिका तर आतापर्यंत ही अशी वेळ आली नसती, पाकिस्तानचा पुन्हा हल्ला झाला नसता. म्हणून मला तेवढंच एक महत्वाचं सांगायचं होतं की माननीय माधव भंडारींनी जे मुद्दा मांडला आता की लादेनच्या संदर्भात किंवा आणखीन कुणाच्या संदर्भात जी काही कारवाई झाली सद्दाम हुसेनच्या 9/11चा जो विषय आहे, ती एकच दुर्दैवी पण प्रचंड मोठी धक्कादायक घटना होती. आपल्याकडे तसं नाही आहे. आपल्याकडे सिरीज आहे. पाकिस्तान एकही दिवस थांबत नाहीये. एक घटना झाली आणि मग आपण ऍक्शन घ्यायला 15-20 दिवस घेतले, 2 महिने घेतले, असं नाही आहे. असं सातत्याने पंपोर झालं, पुलगाव झालं, पठाणकोट झालं, आता पुन्हा हे कालचं उरीची घटना झाली. सिरीज आहे ना, अंतरच नाही. तिकडे बिटी मारून आलं का इकडे धडधड गोळ्या झाडतात. हे जे सुरू आहे ना, याला त्याच्याशी तशी तुलना नाही करता येणार. आणि म्हणून एखादी घटना घडली तिचं गांभीर्य 1 मेला की 50,000 मेले याच्यातलं आहेच मोठं, पण त्याचबरोबर ती एक घटना होती. इथं सिरीज आहेत आणि याला अंत नाही. आता हा म्हणजे मी त्याच्यासोबत परवाचं उदाहरण दिलं सार्कचं, कशा पद्धतीने वागले तिथे. कशाला पाहिजे? काल परवाकडे काश्मीरमध्ये जेव्हा सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना घेऊन चर्चा करण्याचा विषय आला, तुम्हाला कल्पना आहे का या सगळ्या नेत्यांना त्यांनी प्रवेश पण दिला नाही घरामध्ये? खाली हुरियतच्या नेत्यांनी या विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा, सत्ताधारी सोडा आमच्यावर राग असेल, पण त्यांना सुद्धा प्रवेश त्यांनी दिला नाही. इतके हे माजलेत. आणि म्हणून याला मला ह्याच्यातनं आजही मला असं वाटतं, आम्हालाही थोडंसं आहे की एक याला चर्चा आंतरराष्ट्रीय विषयावर सगळं आहे, पण याला रिॲक्शनला आत्ता मात्र अंत नाही. मला लष्कराच्या अधिकाऱ्यांनी काल परवा ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे, उरी कसा स्पॉट आहे, कशा पद्धतीने, आणखीन काही मला सांगा ना, आत्ता एक 8 दिवसापूर्वीची घटना आहे. आपल्या माजी हवाई दलाच्या प्रमुखांनी काय सांगितलं की सरकारची आम्हाला अनुमती असती तर पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर आम्ही तेव्हाच घेतलं असतं. हे माझं स्टेटमेंट नाही ना. मग मला कळत नाहीये की आपण याला विलंब का लावतोय. बरोबर आहे. बरं, आम्हाला माहिती नाहीत का टेक्नॉलॉजी एवढी मोठी आहे ना, आता कुठे प्रशिक्षण केंद्र आहेत माहिती नाहीत का? बरोबर. 12 किलोमीटरवर आहे इथून ते सीमेपासून 12 किलोमीटर प्रशिक्षण केंद्र आहेत असं का काल कर्नलनी सांगितलं. मग तुम्हाला त्याला वेळ लागतो, कशाला घाबरायचं? एकदा होईल ते होईल ना. बरोबर, कशाला घाबरायचं? एकदाच आपल्याकडे होईल. जर पण अद्ययावत निदान टेक्नॉलॉजी आहे ज्याचा वापर करून आपण ट्रेनिंग कॅम्प्स कुठे आहे ते पाहू शकतो, तर मग आपण हल्ला का करू शकत नाही? मी पुन्हा एकदा पुण्याला जाणार आहे. विजय खरे आणि संजय नहार आपल्यासोबत आहेत. विजय सर, पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न आहे, या संपूर्ण घटनेकडे बघता किंवा हे घटनाक्रम पाहता तुम्हाला असं वाटतं की एक फॉरेन पॉलिसी म्हणून किंवा पाकिस्तान बाबतची एक नीती म्हणून कुठेतरी हे सरकार कमी पडतंय? सरकार जेव्हा नव्हतं, म्हणजे जेव्हा विरोधात होती भाजप, तेव्हा एक वेगळी भाजपची पॉलिसी होती. मात्र आता सरकारमध्ये आल्यानंतर ते कुठेतरी बॅकफूटवरती गेल्यासारखं वाटतंय. या प्रश्नाकडे बघताना आपल्याला 1998ची भारताने 5 आण्विक चाचण्या घेऊन, ज्याला आपण ऑपरेशन शक्ती असं म्हणतो, त्या 5 आण्विक चाचण्यानंतर त्याला प्रत्युत्तर पाकिस्तानने 6 आण्विक चाचण्या घेऊन एक बॅलन्स ऑफ पॉवर दक्षिण आशियात त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. तो भाग वेगळा की पाकिस्तानकडे तशा पद्धतीची आण्विक क्षमता आहे का की भारताच्या लष्कराला काउंटर करेल अशा पद्धतीची लष्करी शक्ती त्यांच्याकडे आहे का, किंवा जर असेल तर त्याला भारताकडे प्रत्युत्तर कसं असेल याच्याविषयीच्या संदर्भात थोडासा आपल्याला विचार करावा लागेल. परंतु आजच्या स्थितीमध्ये 1998-99च्या कालखंडामधील आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आजचं बदललेलं आंतरराष्ट्रीय राजकारण याचा जर संदर्भ घेतला तर आजच्या स्थितीला भारत पाकिस्तान या दोघांमध्ये युद्ध होऊ शकत नाही.
कारण 2 महिन्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती बदलणार आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनने ज्या पद्धतीने भारताच्या विरोधात न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपच्या मध्ये ज्यावेळेस त्यांनी आपलं व्हिटो पॉवर वापरून त्यांना भारताला प्रतिबंध करण्यात आलेला आहे, त्यामुळे चीनची भूमिका बघता चीनला ते शक्य नाही. रशियामध्ये आता नवीन निवडणूक झालेली आहे, तिथे कदाचित यांचे पुन्हा सत्ता येण्याची शक्यता आहे, कदाचित आलीही असेल. आज त्यांचे निकाल अधिकृत आल्यावर कळेलच आपल्याला पुतिनची. तर बदलतं आंतरराष्ट्रीय राजकारण आज आपल्याला कितीही आपण असं स्वतःला फेवर केलं की भारताला आपण एक फार फेवरेबल आंतरराष्ट्रीय राजकारण आहे, परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अशा पद्धतीचं भावनात्मक पातळीवर असं हे प्रश्न उपस्थित करून चालत नाही. नंबर एक. नंबर दोन, दहशतवादाच्या संदर्भामध्ये बोलू नका. आपण सर्जिकल स्ट्राईकचा विचार करतोय, तेवढा सुद्धा करता येणार की नाही तेवढं सांगा. दहशतवादाच्या संदर्भामध्ये तुम्ही फिरताय ना गरगर सर्जिकल स्ट्राईकचा विषय सांगा. पाकिस्तानच्या बाबतीमध्ये आता 2 पातळीवर आपल्याला हा लढा लढता येईल. एक तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला आयसोलेशन मध्ये करणं, आणि दुसरा म्हणजे की ज्या दहशतवाद्यांनी आपल्यावर यशस्वी हल्ले केलेत आणि 17 जवान मृत्युमुखी झालेत, त्याला कारणीभूत कोण आहेत? आपल्याकडे असणारं रॉ जे आहे, आपल्याकडे इंटेलिजन्स यंत्रणा आहे, आपल्याकडे NTRO आणि इतर जे यंत्रणा आहे, हे यांनी नेमकं काय केलेलं आहे? यांच्याकडे असे कुठले इनपुट्स होते की ज्या इनपुट्सवर आपण फेल झालेलो आहे, याच्याविषयी चर्चा केली पाहिजे. आणि जे फेल झालेले आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. गोष्ट आज जेव्हा पंतप्रधानांची बैठक झाली तेव्हा त्या बैठकीमध्ये पण आली की पर्पिट्रेटर्स कोण आहेत, कोणी हा हल्ला केला, त्यांना आम्ही या ठिकाणी जे आहे ते शोधून काढू. आपल्यासोबत संजय नाहर पण आहेत. संजयजी, मला तुमच्याकडे यायचंय. गेले कित्येक वर्ष तुम्ही काश्मीरमध्ये काम करताय. आता जी परिस्थिती उद्भवलेली आहे उरीच्या हल्ल्यानंतर, काश्मीर खोरं, काश्मीर व्हॅली गेले जवळपास 3 महिने बंद आहे. का बंद आहे? तर बुरहान वानीच्या खात्मा भारतीय लष्कराने केला आणि त्याच्यानंतर एक आगडोम त्या ठिकाणी उसळला. ही परिस्थिती काश्मीरची पाहता पुन्हा एकदा चर्चाच करावी किंवा पुन्हा एकदा फुटीरतावादी नेत्यांची जाऊन चर्चा करावी, पाकिस्तानची जाऊन चर्चा करावी, हा एकच पर्याय आपल्यासोबत आहे का किंवा आपल्याकडे आहे का भारत सरकारकडे? दोन दिवस झाले मी अनेक दिल्लीपासून सर्व चॅनल्सवर चर्चा पाहतोय आणि पुण्यामध्ये सुद्धा येताना आता मी बोर्ड पाहत होतो तर काही चौकात बोर्ड लागलेले की ताबडतोब पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे 2 दिवसात. काही ठिकाणी लिहिले रात्रीच करा. मला असं वाटतं की भारतामध्ये लोकशाही आहे, आपण पंतप्रधान मोदींना निवडून दिलेले आपले लष्कर आहे, तर आपण एक काम करू शकतो. जे चॅनलवर चर्चा करणारे सगळे लोक आहेत ते खूप माहितगार आहेत, अभ्यासू आहेत, देशभक्त आहेत, तर एक त्या सर्व लोकांचं काय म्हणणं आहे एकत्रित करून, कारण इतक्या गंभीर प्रश्नावर इतक्या उथळ चर्चा करून चालणार नाही. आपल्याला एक करावं लागेल की पंतप्रधान कार्यालयाने किंवा या लोकांवर विश्वास ठेवावा लागेल आणि जे काही निर्णय घ्यायचे आहेत, मग ते लोकसभेचे आता अरविंद सावंत साहेब खासदार आहेत किंवा या सर्व लोकांनी एक 50-100 लोकांना निवडावं. पण आता गल्लीबोळामध्ये आणि दिल्लीमध्ये जर एकच भाषा बोलली जाऊ लागली तर याचा त्यातला धोका असा आहे की सरकार जे काम करतंय त्यांनी ज्या पॉलिसीज घ्यायच्या आहेत त्यांच्याकडे काही लोक आहेत की नाही किंवा ते फेल गेलेत का असं वाटतं. नंबर 1. नंबर 2, अमेरिकेबद्दल आपण बोलतो, इस्रायलबद्दल बोलतो, पण भारताचा स्वतःचा असं एक युद्धशास्त्र आहे. मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल, मग ते गुरु गोविंद सिंगांचं असेल, राणा प्रतापचं असेल, आणि काश्मीरच्या इतिहासाचा अभ्यास करून आपल्याला एक युद्धशास्त्राबद्दलची एक भूमिका ठरवली पाहिजे. दुर्दैवानं असं होतंय की आपण सर्वजण आपल्या भावना अतिशय तीव्र आहेत, 17 लोक मारले गेलेले आहेत, पण एक लक्षात घ्या 3 महिन्यापासून सातत्यानं रिपोर्ट्स येत होते की अशा प्रकारचे आत्मघातकी हल्ले होण्याची शक्यता आहे. बरोबर. नंबर 2, आपण गप्प बसतो, आपण घाबरतो, हा एक गैरसमज आहे. आपण याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात ठोकत असतो, आपण मारतो, आपले सुद्धा लोक तिथे जाऊन कारवाया करतात आणि आपल्याला असं जे वाटतं की फक्त एकतर्फी आपण मार खातोय, तसं नाहीये. याची कृपया आपण म्हणजे आपण आपल्या प्रेक्षकांनी पण जाणीव करून घ्या. मी एक छोटासा किस्सा सांगतो की एकदा आम्ही उरीमध्ये होतो, उरीमध्ये एक शेलिंग आलं सावंत साहेब आणि त्याला 6 तास शेलिंग देऊन 14 लोक मेले. भारतामध्ये आणि पुण्यातले सगळे नगरसेवक होते आपल्याही पक्षाचे, सर्वांना विचारा की बातमी अशी आली आपल्याकडं की एक माणूस मेला, पाकिस्तानने हल्ला केला, आणि पाकिस्तानच्या पेपरला बातमी आली की भारताने हल्ला केला आणि 14 लोक मारले. मला असं वाटतं या गोष्टी चॅनलवर बोलता येत नाही, या गोष्टी जाहीरपणे सांगता येत नाही. प्रत्येक राज्याची प्रत्येकाची धोरणं असतात, ती योग्य आहेत की नाही. लष्कर प्रमुख आहेत, संरक्षण सचिव आहेत,
त्या सर्व लोकांनी बसून हे ठरवायला पाहिजे. बरोबर. आपण त्यांना सल्ला बरोबर, आता संजय. कमीत कमी दिला तर बरोबर, कदाचित तुम्ही त्यांना म्हणाले की कारवाई सर्व करणं लोकांनी सोपं जाईल बसून असं मला ठरवायचं आहे. मी इकडे निलेश खरेकडे पण येणार आहे. निलेश, एक काल जी आर्मीमध्ये एक जनरल भावना आहे, ती भावना अशी आहे की तुम्ही फॉरेन पॉलिसी बनवा, मात्र फॉरेन पॉलिसी पाकिस्तान, नेपाळ सारख्या देशांबरोबर बनवताना तुम्ही लष्कराला का त्याच्यामध्ये घेत नाही? तुम्ही फक्त फॉरेन पॉलिसी म्हणजे तुम्ही काही इंटेलेक्च्युअल्स बरोबर बसून का फॉरेन पॉलिसी बनवता? जर तुम्ही पाकिस्तान बरोबर फॉरेन पॉलिसी बनवता तर आम्हालाही इन्व्हॉल्व्ह करा. आम्हाला माहिती आहे की एक्झॅक्टली बॉर्डरवरती काय इश्यू सुरू आहेत. हे का होत नाही आपल्याकडे? नाही, मुख्यतः ही सर्वसामान्यांच्या पातळीवरची चर्चा म्हणून निश्चितपणे आर्मीतल्या नेत्यांना का घेतलं जात नाही, जाणकारांना का घेतलं जात नाही, अशा स्वरूपाची चर्चा होते. मात्र जो कोअर ग्रुप आहे त्यामध्ये अशा स्वरूपाचे तज्ज्ञ हे निश्चितपणे असतात आणि त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही पॉलिसी जी आहे ती निश्चित होत नाही. पाकिस्तानबरोबरचे जे आपले संबंध आहेत ते फक्त परराष्ट्र नीतीपुरते मर्यादित नाही आहे, तर सीमावर्तीय भागाशी संबंधित पण ते प्रश्न कायम आहेत. POKशी संबंधित आहेत, काश्मीरशी संबंधित आहेत. आणि त्यामुळे जसं नाहर सर म्हटले या अगोदरही, जर काल आपल्याकडे 17 जवान आपले मारले गेल्याची बातमी आली असेल तर आज पाकिस्तानमध्ये आणखी एक बातमी आली आहे. पाकिस्तानमधल्या पण संरक्षण दलावर आज एक हल्ला झाला आहे आणि त्यात 4 वरिष्ठ सेनेचे, पाकिस्तानी सेनेचे 4 वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते मारले गेलेत. काही युद्ध हे उघडपणे केले जातात, काही छुप्या पद्धतीने केले जातात. जसं नाहर सरांनी म्हटलं, शिवाजी महाराजांची एक नीती होती, त्या नीतीनुसार अनेक युद्ध लढली गेली, ती जिंकली गेली आणि त्यामुळे उघड युद्ध करण्याची ही वेळ आहे का, तर ती परिस्थिती दिसत नाही. आणि म्हणूनच सुरुवातीला जसं मी म्हटलं की म्यानमारमध्ये जे झालं, म्यानमारमध्ये रात्रीतून आपल्यावर ज्या नागांनी हल्ला केला होता, ज्यांनी 18 आपले सैनिक मारले होते, त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची स्ट्रॅटेजी ही निश्चितपणे भारतीय सैन्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र जागतिक समुदायासमोर आपण उघडपणे अशा स्वरूपाची कोणती कारवाई करतोय असं आपल्याला निश्चितपणे दाखवता येणार नाही, कारण त्याचे दूरगामी परिणाम होतील. खरे सर जसं म्हटले सुरुवातीला आपण, चीनची सध्या पाकिस्तानला असलेली मदत, चीनचा थेटपणे ॲक्सेस पाकिस्तानमध्ये आहे. रशियामधली स्थिती बघता रशियाही तातडीनं भारताच्या मदतीला येऊ शकेल अशी परिस्थिती नाही आणि अमेरिका तात्पुरत्या स्वरूपात भारताबरोबर आहे असं चित्र जरी निर्माण झालेलं असलं तरीही अमेरिका हा मुख्यतः पाकिस्तानचा वापर करत आलेला आहे आणि दरवेळेला तो भारत विरोधी असंच वातावरण तयार करत आलेलं आहे. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर अशी कोणतीही घटना घेऊन जाण्याच्या अगोदर आपल्याला 4 वेळेला विचार करावा लागेल आणि त्यानंतरच कोणताही निर्णय जो आहे तो घ्यावा लागेल. बरोबर, म्हणजे भावनिक पातळीवरती आपल्याला जाता येणार नाही, ज्या प्रकारे आता विजय सर आणि संजय सर म्हणाले. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे देखील आहेत. अतुलजी, सध्याची परिस्थिती पाहता विरोधक सरकारवरती आरोप करतायत की नरेंद्र मोदी जेव्हा विरोधक होते, जेव्हा सत्तेमध्ये नव्हते, तेव्हा पाकिस्तान बाबतचं त्यांचं म्हणणं किंवा सरकारबाबतचं त्यांचं वक्तव्य आणि आता सरकारमध्ये येऊन पंतप्रधान असताना त्यांची वक्तव्य, याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. काय नक्की म्हणायचं तुम्हाला याने? नाही, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिली अशी आहे की ज्या पद्धतीचा अग्रेसिव्ह स्टँड, म्हणजे जसं आता निलेशजी बोलले की एक सर्जिकल ऑपरेशन जे आपण ब्रह्मदेशच्या बॉर्डरवर केलं होतं, तशा पद्धतीचं अजिबात कोणताही विरोधी पक्ष अशा बेजबाबदार स्टेटमेंट करत नाहीये. जे अग्रेसिव्ह स्टँड, जे 56 इंच का सीना किंवा 56 इंचाची छाती आहे आणि पाकिस्तान सुद्धा खाली नमून येईल, त्या संदर्भामध्ये पाकिस्तानच्या विरोधामध्ये जे एक अग्रेसिव्ह डिप्लोमॅटिक स्टँड असायला पाहिजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या पाकिस्तानचं आयसोलेशन करण्याचा जो प्रयत्न व्हायला पाहिजे, तो प्रयत्न होताना दिसत नाहीये आणि त्याच्यामुळे सातत्यानं भारताला जे आहे ते तोंडदेशी पडावं लागत आहे. आता हा डिप्लोमॅटिक अग्रेसिव्ह स्टँड म्हणजे काय, का जो हवालातून मोठ्या प्रमाणावर जो पैसा मिळतो, मोठ्या प्रमाणावर जी शस्त्रास्त्र मिळतात, त्या संदर्भामध्ये ती सगळी कोंडी करणं गरजेचं होतं. ब्रह्मदेश एक उत्तर पूर्वेतली जी आपली नेबरिंग स्टेट्स आहे, जे शेजारी राष्ट्र आहेत, आणि पाकिस्तान यांचा दहशतवादाशी असलेला संबंध जो आहे आणि त्याच्यावरचा स्टँड जो आहे तो एंटायरली वेगळा आहे. भूताननी आपल्याला मागे मदत केली होती, आपण ऑपरेशन फ्लश आउट केलं होतं, त्यावेळेस सर्जिकल ऑपरेशन 1995, 2007 आणि 2015 मध्ये आपण घडून आणलं होतं. तसं पाकिस्तानच्या संदर्भात करताना येत. पाकिस्तानच्या संदर्भामध्ये विचार करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अमेरिकेचा स्टँड हा त्यांच्या नॅशनल इंटरेस्टच्या अनुषंगाने असतो, पण रशिया हा आपला पहिले पण खरा मित्र होता, नेहमी तो आपल्या पाठीशी उभा राहिला होता. रशियाची मैत्री चायना आणि पाकिस्तानच्या संदर्भामध्ये बघताना रशियाची मैत्री आपल्याला गमावणं किंवा त्यांच्या आपल्या पाठीशी जो समर्थपणे उभा राहिलेला आहे तो स्टँड गमावणं अजिबात फॉरेन पॉलिसीच्या, विदेश नीतीच्या दृष्टिकोनातून चांगला होणार नाही. आपण ज्यावेळेस जपानसोबत आणि अमेरिकेसोबत चांगले संबंध करतो त्यावेळेस चायनाला डायरेक्ट हेड ऑन कोल्युजन मध्ये घेत असतो. या संदर्भामध्ये आपल्याला सॉफ्टली कसं जाता येईल
त्याचा सुद्धा याच्यामध्ये विचार जो आहे त्या फॉरेन पॉलिसीच्या अनुषंगानं व्हायला पाहिजे. बरोबर. हा जो विरोध आहे हा अग्रेसिव्ह डिप्लोमॅटिक स्टँडच्या संदर्भामध्ये कोणीही जबाबदार विरोधी पक्षांनी अजूनपर्यंत तुम्ही काहीतरी लिमिटेड वॉर केलं पाहिजे, कारण एनडीएचं सरकार जेव्हा 1999 ते 2004च्या दरम्यान होतं त्यावेळेस लिमिटेड ऍक्शनचा एक प्रश्न होता की जे कॅम्प्स आहेत टेररिस्ट कॅम्प्स पीओके मध्ये किंवा त्या बॉर्डरला त्याच्यावर जाऊन आपण अटॅक केला पाहिजे का. तर एक गोष्ट मला इथे आपल्या प्रेक्षकांसाठी किंवा जो एक इमोशनल हाईप तयार केला जातो सातत्यानं बीजेपीकडनं आपण बघितलेला आहे तो कसा बालिश आहे मला तो सांगायचा आहे. अमेरिकेचा शेजारी राष्ट्र क्युबा हा फक्त मयामी कोस्टपासून 148 किलोमीटरचा छोटासा ठिपका मॅपवर असलेला देश आहे, पण तो न्यूक्लिअर पॉवर असल्यामुळे अमेरिकेने कधीही त्याच्यासोबत डायरेक्ट वॉर केलं नाही. किंबहुना 83 वर्षानंतर ओबामा हे स्वतः तिथे जाऊन व्हिजिट करून आलेले आहे. 1962 साली अशीच परिस्थिती अमेरिका आणि रशियाच्या संदर्भामध्ये क्युबन मिसाईल क्रायसिसच्या अनुषंगाने उभी झाली होती. बरोबर. आणि अग्रेसिव्ह डिप्लोमॅटिक स्टँड घेऊन दूर केली होती. म्हणून पाकिस्तान हा न्यूक्लिअर स्टेट आहे, इंडिया पण न्यूक्लिअर स्टेट आहे, चायना पण न्यूक्लिअर स्टेट आहे. अशा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी हातगाई आहे बरोबर, हातघाई किंवा घाई करून चालणार नाही. मात्र आयसोलेट का करू शकत नाही? माधव भंडारी यांना हा प्रश्न विचारणार आहे. आयसोलेट का करू शकत नाही? एक अग्रेसिव्ह डिप्लोमॅटिक स्टँड घेऊन आपण नेहमी म्हणतो की आंतरराष्ट्रीय लेव्हलवरती आयसोलेट करायला पाहिजे पाकिस्तानला, मात्र आपण त्याच्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय का, असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय. नाही, हे प्रश्न खूप आपण मगाशी संजय नाहर म्हणाले त्याप्रमाणे आपण अत्यंत उथळपणाने ही सगळी चर्चा चालवतात. आपल्याला त्यांना आयसोलेट करणं म्हणजे काय, त्यांना सर्जिकल ऑपरेशन करणं म्हणजे काय वगैरे वगैरे सगळे ज्या पद्धतीने आपण ही चर्चा करतो. गेल्या 2 वर्षामध्ये पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एकाकी पाडण्यामध्ये भारत यशस्वी झालाय दुनिया म्हणते. पण आता आपण एंकर आहात, आपल्याला असं म्हणून चालणार नाही, कारण आपले काय सेक्युलर क्रेडेन्शियल्स आहेत ते आपल्याला सांभाळावे लागतील. त्यामुळे जे जग म्हणतं ते तुम्ही म्हणू शकणार नाही, त्याला माझा इलाज नाहीये. पण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती पाकिस्तानची कोंडी झाली, पाकिस्तान एकटं पडत चाललं, याचा अनुभव गेल्या 2 वर्षात सातत्याने आला. नाही आज आता परिस्थिती अशी आहे की आपल्याला दोन्ही बाजूने म्हणजे माध्यमांमध्ये जी चर्चा चालते, ह्याच माध्यमांमधली काही थोर माणसं कारगिल युद्धाच्या वेळेला रिपोर्टिंग करण्याच्या नावाखाली पाकिस्तानला मदत करत होती आणि त्या लोकांना प्रसार माध्यमांमधल्या कुणी कधी जात नाही विचारलं, उलट त्यांना डोक्यावर घेऊन लागतात. त्यामुळे प्रसार माध्यमांमधून चालणाऱ्या चर्चा आणि त्याच्यातून मांडली जाणारी मतं त्याच्याबद्दलची सुद्धा लोकांची मतं वेगळी झालेली आहेत. पण माधव भंडारीजी, तुम्ही म्हणतात निश्चितपणे माध्यमांमध्ये जी चर्चा होते अनेक वेळेला अनेक माध्यमांमध्ये उथळपणे चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळतही असेल, त्याला काही आपण नकार देत नाही. पण ज्या स्वरूपाची उथळ वक्तव्य गेल्या काळामध्ये विरोधी पक्ष म्हणून आपल्या पक्षाकडून आपल्या नेत्यांकडून केली गेली, ती उथळ ऐका ना ती उथळ वक्तव्य जी आहे ती आज अंगलगट आली आहेत भाजपच्या, असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, आम्ही जी भूमिका विरोधी पक्षात असताना मांडत होतो त्या भूमिकेनुसार ह्या 2 वर्षामध्ये आमच्या सरकारने पावलं उचलली. आमच्या सरकारने आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पाकिस्तानला एकटं पाडण्यामध्ये यश मिळवलं. बलुचिस्तानच्या विषयामध्ये पाकिस्तानची कोंडी करण्यात यश मिळवलं. पाकिस्तानमधल्या तळांवरती होणारे हल्ले, त्याच्यामध्ये पडणारे पाकिस्तानी सैनिकांचे बळी, याच्या बातम्या पाकिस्तानी वर्तमानपत्रांमध्ये मीडियामध्ये ज्या येतात त्या एकदम मुद्दाम तुम्ही बघा, त्यांचं थोडा माहिती घ्या, तुमच्या लक्षात येईल की त्या बातम्यांचं स्वरूप काय आहे आणि मग आपल्या लक्षात येईल की गेल्या 2 वर्षाचं या सरकारने काय काय केलं. 2 वर्षात सरकारने काय पाकिस्तान ह्या दोघांची जर एकत्र दोस्ती जी आहे त्या एका विषयामध्ये आपल्याला अजून पाहिजे त्या पद्धतीने वाट काढता आलेली नाही. पण बाकी पाकिस्तानच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानला एकाकी पाडण्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात यशस्वी झालो, ती वस्तुस्थिती आहे. आणि त्याचबरोबर याच काळामध्ये आपण अनेक विषयांमध्ये पाकिस्तानला उघडं पाडण्याचं यश मिळवलं. पाकिस्तान हे युद्धखोर आहे, पाकिस्तान सवयी बदलायला तयार नाही. म्हणजे आपण पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा आपल्यापैकी खूप जण करतात, पण 65च्या युद्धात पाकिस्तानला धडा शिकवला, 71ला शिकवला, कारगिलला शिकवला. पाकिस्तान धडा न शिकणारा अस्तित्व हे लक्षात ठेवलं पाहिजे.
पाकिस्तान इतक्या युद्धांमधून काही शिकलेलं नाहीये. नाही, पण तुमचेच नेते पाकिस्तानची भूमिका बदललेली नाही. तुमचेच नेते हमारा एक मारा तो हम उनके 10 मारेंगे असं उघडपणे म्हणत होते ना. आणि तुम्ही तुम्ही जे म्हणून बातम्यांचं म्हणताय ना भंडारी साहेब, आता- तुम्ही ज्या आता बातम्यांचं मला म्हणताय ना, ही तुम्ही ज्या विनंती- बातम्यांचं म्हणताय ना, मला- त्या बातम्या मला- काँग्रेसच्या काळात पण येत होत्या. ऐका ना तुम्ही. त्या काँग्रेसच्या काळात पण सगळ्यात तशा बातम्या येत होत्या ना साहेब. माझं काही ऐकायला तयार नाही. बोला बोला. मी तुम्हाला तीच विनंती करतोय की प्रसार माध्यम म्हणून तुम्ही ज्या बातम्या दाखवता, एकदा पाकिस्तानच्या बाजूच्या बातम्या काय त्या दाखवा ना तुम्ही भारतीय जनतेला. अहो, पण त्यात भाजपचं यश काय? ते तर काँग्रेसच्या काळात पण होत होतं. नाही, आता ज्याचा उल्लेख नहारनी केला, आता ज्याचा उल्लेख खरे अहो, पण ते अहो साहेब, मी तेच म्हणतोय तुम्हाला. हे अहो पण युपीएचं सरकार असताना पण भंडारी साहेब ते होतच होतं ना. तुम्ही त्याचं प्रमाण काढा. आता तुम्ही लाल किल्ल्यावरून बलुचिस्तानची भाषा केली असेल म्हणजे फक्त ते भाजपनं बलुचिस्तान बाहेर काढलं असा विषय नाही. या अगोदरही काँग्रेस प्रसार माध्यम म्हणून काही निपक्षपाती पद्धतीने काम करणं, विचार करणं हे जर शक्य असेल तर तुम्ही हे करू शकाल. निपक्ष होणं म्हणजे भाजपची भाषा बोलणं का? अजिबात नाही. आम्ही अजिबात अपेक्षाच बाळगत नाही. तुम्ही कुणाचीच भाषा बोलू नका. माझी तक्रार ही आहे. मग मी तेच म्हणतोय, जे योग्य आहे त्याचीच भाषा बोलेल माध्यम. जी भाषा आहे आणि पाकिस्तानची तळी उचलून धरणाऱ्या लोकांची भाषा आहे ती तुम्ही बोलताय, ही आमची तक्रार आहे. नाही, बिलकुलच नाही. कारण राष्ट्रभक्त होता आम्ही, नाही तर उद्या परत देशद्रोह लागायचा. नाही, आम्ही यातलं काही होणार नाही. मग असं जाणार प्रसार माध्यम तर सध्याची नियंत्रण आहे सर्व. आपल्याकडे वेळ कमी. मी एक शेवटचा प्रश्न विचारतो अरविंद सावंत यांना. ज्या प्रकारे माधव भंडारी असं म्हणतात की आपण शक्य झालेलं आहे भारत एक आयसोलेट करण्यासाठी पाकिस्तानला. अरविंद सावंतजी, तुम्हाला पटतंय? तुम्ही सुद्धा सरकारमध्ये आहात, मात्र जी परिस्थिती आपण पाहतोय गेले 2 वर्ष, आपण खरंच हे केलेलं आहे? पाकिस्तानला अजूनही पैसे मिळत आहेत, पाकिस्तानला अजून फायनान्शियल एड मिळते, अमेरिका पाकिस्तानला मदत करते, F-16 सारखे जेट्स पाकिस्तानला जात आहेत, मग आपण आयसोलेट कसं केलं पाकिस्तानला? नाही, म्हणून मला त्याच्यातला फरक सांगायचा होता. आपण पाकिस्तानला उघडं पाडण्यात 100% यशस्वी झालेलो, त्याच्यात दुमत असण्याचं कारण नाही. परंतु पाकिस्तानला आयसोलेशन करण्यामध्ये आपण नाही यशस्वी झालो. कारण ह्या सगळ्या राष्ट्रांची स्वतःची एक पॉलिसी आहे, नीती आहे, धोरण आहे आणि वेस्टेड इंटरेस्ट आहेत. वेस्टेड अम्युनिशन पासूनचे आहेत सगळे. आणि जसं क्युबाचं उदाहरण दिलं, न्यूक्लिअर पॉवरला घाबरून आता जपान न्यूक्लिअर युद्धातून पुन्हा उभं राहिलंय. हो, केव्हा तरी हे घडणार पण आहे, लिहून ठेवा. का ते उगाच उभी केलीत का न्यूक्लिअर पॉवर सगळ्यांनी? का दाखवणं, एकमेकाला भय देण्यासाठी? केव्हा तरी घडेलच ते. पण त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही आज जो स्ट्रॅटेजिकली जो मुद्दा मांडतोय तो योग्य आहे की खरं आम्ही आयसोलेशन करू शकलो का? तर नाही. कारण चायनाचंच उदाहरण आहे, नेपाळचं उदाहरण आहे, पाकिस्तान बाजूला अमेरिकेचं उदाहरण आहे. ही सगळी राष्ट्र स्वतःचा इंटरेस्ट घेऊन वागत असतात आणि कोणत्याही क्षणी आपली भूमिका बदलतात. बरोबर, हाच प्रश्न आहे. भाजप दावा करताय की आयसोलेट, बरोबर अरविंदजी, भाजप दावा करताय की आयसोलेट करू शकलो पाकिस्तानला, मात्र आयसोलेट आपण पाकिस्तानला अजूनही केलेलं नाहीये. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जरी आपण दबाव बनवला तरी बाकीचे देश हे स्वतःच्या पॉलिसीप्रमाणे त्यांची भाषा जी आहे ती बदलतात. अचानक तुमच्या बाजूला असतात किंवा अचानक पाकिस्तानच्या बाजूलाही जातात. मी सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद करतो. या चर्चेमध्ये आपण चर्चा करत होतो की परत एकदा फक्त चर्चेचाच मार्ग आपण पाकिस्तान सोबत अवलंबावा, पाकिस्तान सोबत काश्मीर प्रश्नी अवलंबावा का? चर्चेच्या पेक्षाही आणखीन काही वेगळा मार्ग आपण अवलंबला पाहिजे? भारत सरकारने काही ठोस पावलं उचलली पाहिजेत का? काय लोकांचं मत आहे या संपूर्ण मुद्द्यावरती? फक्त चर्चाच का? ते आपण पोल बघून घेऊया. जय महाराष्ट्र एन वरती लोक काय म्हणतात? मोदी सरकार समोर पाकिस्तानची चर्चेशिवाय दुसरा पर्याय नाही का? लोक काय म्हणतात ते आपण पाहणार आहोत. लोकांचं मत लोकांनी नोंदवलेलं आहे. 67% लोक म्हणतात नाही, मोदी सरकार समोर पाकिस्तानची चर्चेशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नाही का? लोक नाही म्हणतात. कारण ज्या प्रकारे लोक असं म्हणतात की सर्जिकल स्ट्राईक किंवा युद्ध किंवा छोटं युद्ध करण्याचं कारगिल सारखी अजून धमक किंवा एक आपण म्हणू शकतो इच्छाशक्ती अजून तरी भारतीय नेत्यांची नाहीये, सरकारची नाहीये. या लक्षवेधीमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.